तुम्हाला लई चिमट्या काढणार होतो, पण कुठं बोलायला जागा ठेवली नाही यार. बुवा, वहिनीला सांगा तुम्हाला परत एकदा, म्हणजे बुवा ना, परत एकदा लांबरे बुवा, आय लव्ह यू. आणि असा कुठं नियम आहे, असा कुठं नियम आहे? फक्त झंगाटच केलं पोरानं पुरीला आय लव्ह यू म्हणावं, आय लव्ह यू म्हणावं, बरोबर ना? जी व्यक्ती आवडते तिला आय लव्ह यू म्हणजे मनापासून मी तुमच्यावर प्रेम करतो बुवा. आज जर वाकडे शिरला असता तर तुमचा गेम पण केला असता, पण बुवा आज आज म्हणजे परवाची त्यांनी मला बोललं टोकाची भोकाची, पण आज आहे ना चांगला आहे बुवा. जोड लागलाय आता नांगराचा, आणि तो असाच राहू दे बुवा. कासरं मात्र आपल्या कुणाच्या पण हातात असतील, पण नागराला सगळा जोड चांगला लागला पाहिजे, बरोबर आहे ना? काळी सारखी राहिली पाहिजे, नाही तर एक वर आणि एक खाली असा नाही बुवा. पण आज चांगला आहे बुवा, म्हणून बुवा सुंदर कार्यक्रम केला. थोडस इकडं तिकडं जरा जे काय बोललं तेवढंच बुवा तुम्हाला फक्त उत्तर देणार. पण आज बुवा खरं सांगतो, मी मगाशी म्हटलं तुम्हाला लई चिमटा काढणार होतो आज, पण बुवानी बारी हसत खेळत केले नाही. आपण पण तशी आज हसत खेळतच बारी करायची. काय ना बोलानो, कुठे बोलेलो? अरे थोडा धीर तरी घ्या. बारी पहिली माझी आली पण तुम्हाला काय तुम्हाला म्हणायचा तरी काय, पण असू द्या. आज राजेश भाऊ घराघरात पोहोचलायचं फक्त तुमच्यामुळे, म्हणून तुम्हाला पण आय लव्ह यू बरोबर सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो बक्षीस आलंय. हा, तू कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाटर, ही माझी गवळण. मी बुवांसोबत गेल्या बारीला 15 तारखेला गायली होती, आणि त्या गाण्याची त्या गवळणीची मित्रांनो फरमाईश आलेली आहे. अमोलदादा बाई, अक्षयदादा वेळवणकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसंघटक 106 मुलुंड ईस्ट मनसे दिगंबर शितप मुरबाड नितेश होऊले कुचांबे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय, शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि आता बघा, हा शाहिराणी म्हणजे सुंदरच, अगदी सुंदरच. त्यांनी एकही कुठला आगाऊ शब्द न बोलता अगदी हसत खेळत माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे. आता त्यांचा वाकड्या शिरलं नाही, आता मी त्यांना एक शब्द बोलतो आहे ना, आज न्याम पण सरळ आहे आणि मेड पण सरळ आहे, मग आपण वाकड्या शिरा कशाला, बरोबर आहे ना? म्हणून बुवा आज जसा तुम्ही हसत खेळत कार्यक्रम माझ्यासोबत केला, मी पण अगदी तुमच्या मानगुटीवर कुणाच्याच बसणार नाही. बरं भावानो, ते बुवांचे जे मी त्यांना परवा काय म्हटलं, कारकून, तुम्हाला पण सॉरी, आय माय सॉरी. तुम्हाला पण मी त्यांना परवा म्हटलं, बुवा म्हणतात त्यांना पण वाईट वाटतो. भावानो, माझा शब्द मी मागे घेतो. फक्त मी का म्हटलं मित्रांनो, त्याच्या मागचा उद्देश जाणून घ्या. तुमचा बुवा झालं MPSC, हे उद्या नोकरीला लागलं, ह्यांचा नाश पडेल बंद. बघा, म्हणजे ह्यांचा उद्या नाश बंद पडला तर त्यांचा वारसा पुढे चालवायचा कोण? आज 4 वर्ष त्यांच्या नुकतं चोपड्या सांभाळता वाय, बाऱ्या कधी काढायचं होती, हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता. आता बुवा राजेश बुवाचे पण शिष्य बाऱ्या करायला लागले, मग उद्या भविष्यात तुमच्या शिष्यांसोबत जर मला सुद्धा बारी करायला जर भेटली, किती बुवा आनंदाची गोष्ट आहे. एवढाच बुवा, म्हणून तुम्हाला पण वाईट वाटून घेऊ नका. आणि म्हणून हा गवळीची फरमाईश आलेली आहे, कोणाचा कागद द्या. हा, मी परवाची गवत, अग साजनी माझ्या बाया भुगल्या, साजनी माझ्या बाया भुगल्या. बघा, बुवाला पण घेतो, पण झोपायला आलाय तो पण थोडा देतो, आणि नंतर बुवांकडे येतो. म्हणून म्हणायचंय, अरे तू कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर, का फोडाया बघतोस माठर, आमचं फोडाया बघतोस माठर. अरे लांबोरे, परवा मी कोणा गवण गायली, अरे लांबोरे नको आडवू तू आमची वाटर, आणि जाऊनी तुझ्या घरची घागर चार. हा मी कोणा परवा विषय लावला होता, आणि शाहिरांनी सांगितलं आहे, आज त्यांनी स्तवन गायलं अक्कलकोटवासी स्वामी समर्थांना, त्यांनी स्तवन समर्पित केलं. शाहिरांनी मला देखील सांगितलं आहे की मी निरंकारी मिशन मधला एक छोटासा या ठिकाणी मी देखील भाग आहे, आणि शाहिरांनी सांगितलंय अध्यात्म चांगलं आहे, पण त्या अध्यात्मावरती देखील एक स्तवन झालं पाहिजे. निश्चित बुवा, निश्चित ज्यावेळी तुमचा आणि माझा परत कार्यक्रम आहे बुवा आपला, म्हणून मी तुम्हाला परवा पण सांगितलंय, आता संसार टिकाय लागलाय,
अवघसा बोललो ना परवा, आज त्यांनी माफी मागितली, आय माय सॉरी, माझी का झक मारी. म्हणजे बोलून विचार करण्यापेक्षा आहे ना, बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलतानाच विचार करायचा. पण बुवा ही काय आता आपला संसार टिकल आहे ना, टिकली नाही तर हुकली, पण संसार आपला आता टिकायला पाहिजे आणि टिकलाय बुवा. म्हणून मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही. पहिला विषय बुवा मनाला लावून घ्यायचा नाही. असंच केलं आज तुम्ही माझ्या मानगुटी बसा, मी तुमच्या मानगुटी बसतो, पण प्रेमानं बुवा. म्हणून ऐका विषय पहिला वरती लावा. हा लावा वरती. बघा विषय मित्रांनो, बुवा तुम्ही वाचक आहात, जाणकार आहात, म्हणून आज तुम्हाला काय जास्त दुखवणार नाही, पण विषय कसा आणलाय बघा. पुन्हा म्हणतो ऐका. अरे हा हा वसाड्या बघा लावतोय चाड्या, हा हा वसाड्या लावतोय चाड्या, बघा हा शरम सांडीचा. मला काय झाला कळत नाही, मी पण आपला गावठीच आहे बुवा, मी पण गावाला राहतो, तुम्ही पण गावठी, मी पण गावठी. म्हणून म्हणतोय अरे हा हा वसाड्या आहे ना, लावतोय चाड्या, बघा हा शरम सांडीचा. एक नंबर लबाड लाडीचा. ऐका ऐका, म्हणून तुम्हाला म्हटलं कान इकडे लावा, कान इकडे लावा. अरे एक नंबर लबाड लाडीचा, हा बुवा है काल्या कांडीचा. बघा बुवा काय म्हटलं, एक नंबर लबाड सांडीचा, पण हा बुवा है काल्या. कमलातला बोललो काहीतरी म्हणाल बुवा, यांना ऐकाय पण भलता जातो. मी काय म्हटलं, हा बुवा हाय का आल्या कांडीचा. मी कमलातला लावला बुवा, तुम्ही त्याला ग नका लावा. आणि म्हणून विषय कसा आहे बघा, विषय काय आहे बुवा, विषय कसा आहे माऊली कोणीकर माऊली, कौरव आणि पांडव. 5 कौरव 5 पांडव 100 कौरव. युद्ध कोणामुळे झालं, फक्त एकट्या शकुनी मामामुळे. पांडव सावत्र, कौरव सक्क, पण शकुनी मामाच तो कल लावे आग लावला, भाव भावांच्या दिनात भांडण लावून आणि बसला बाजूला. मग आपल्याकडे पद्धत आहे, आपण काय म्हणतो, ह्या माणसापासून सावध राहायला पाहिजे. हा माणूस कसा आहे, काल्या कांड्या करतो लय, बरोबर ना. पटला, अरे पटला काय, आपण काय म्हणतो, ह्याच्यापासून 2 हात लांब राहा, लय काल्या कांड्या करतो. म्हणून म्हटलं एक नंबर लबाड लांडीचा, हा बुवा म्हणजे तो शकुनी मामा, हा बुवा आहे का आल्या. टिंब 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 म्हणून म्हणतोय हा हा वसाड्या लावतोय साड्या, हा हा वसाड्या लावतोय साड्या, बघा हा शरम सांडीचा. एक नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. एक नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. पांडवांची केली त्यानं हार, लाचार झाला हरामी साला, डाव गेला त्यानं गोंडीचा. लाचार झाला हरामी साला, डाव गेला त्यानं गोंडीचा. एक नंबर लबाड लांडीचा, हे पोरांनो, एक नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. एक नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा हाय काल्या कांडीचा. एक नंबर लबाड लांडीचा, हाय बुवा
दुसऱ्या बारीत म्हणजे मी असं सगळ्याच तुरीवाल्यांना दोष देत नाही, पण काही काही तुरीवाला असा आहे बोलायला काय भेटला नाही त्यांना, कारण त्यांना माहितीये परत काही शक्तीवाल्याची बारी होत नाही, मग वडाची साला वांग्यात लावून जातात. काय बोलू दादा, तसा नाही बुवा. तुमच्याशी आज हसत खेळत प्रेमानं नवरा बायकोचा संसार, आज त्यांनी मला अवदसा बोलला सॉरी बोलले ते, मग जर मला माझा नवरा सॉरी बोललाय बरोबर ना, आज ते माझा कोण आहेत, पती देव आहेत, आहे ना, रमेश देवचा भाऊ कोण, पती देव, आज ते मला सॉरी बोलले, मग बायकोन पण रुसवा कशाला. आणि ते मगाशी गवलनीत म्हटलं काना गेला या पुसून पण बुवा, अरे सांगतो मी इथं बसलो पण मला तुमच्या गवळणीची चाल बुवा काही कळलीच नाही, मुळात फक्त शब्द पटलं तुमचं मला, काय की काना गेलाय पुसून, आता काय उपयोग रुसून बुवा, आता रुसून नाही पुसून, आता तुम्ही घ्या हसून, म्हणून म्हणते बुवा गवळणीचा तुमच्या विषांत आहे, पण बुवा मला खरं मी मान्य करतो मला तुमची चाल समजलीच नाही. बरं बुवा थोडं व्हावलं पण त्या वाजवणाऱ्यांना पण मनाचा मुजरा केला पाहिजे, घेताय बुवा, आणि ते जाताना सांगून गेले आज मी स्केल मध्ये गायले, मेहरबानी केली माझ्या, म्हणतात आत्मी नुसते तुमची पोपटपंच ऐका येतो कोण, गाणं एवढ्या दिवस गाता एवढ्या वर्ष गाता, म्हणतात मी स्केल मध्ये काय, मग गायलाच पाहिजे बुवा. माझा भाऊ अक्षय डफळे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, मनाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा हा या ठिकाणी बुवानी महत्वाचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला जास्त बोर होत नाही ना, कंटाळा आलो नाही ना, हा म्हणून थोडक्यात घेतो, थोडक्यात इंजेक्शन देतो बुवा नाही का, म्हणून म्हणतो शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा. ते म्हणाले की मी आज पण प्रयत्न केलाय पण बुवा आज पण तुम्ही चुकलो, आज पण बुवा तुम्ही व्हावलो, आज पण तुमचा उत्तर चुकलेला आहे. राहिला विषय बुवांचा आकडी आणि कोयती, झाला की आकडीत कोयती कुठं राहिले ती मला पण काय कळत नाही. 2 वेळा बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, आज परत बुवा छोटासा प्रयत्न करतोय. आकडीचा आणि कोयतीचा वरदान कोणी दिलं तर बुवा निसर्ग देवता आणि वरुण देवता. बघा निसर्ग देवता आणि वरुण देवता या 2 देवतांचं त्या बळीराजाला वरदान होतं. हे बुवा मला तिसऱ्यांदा उत्तर दिलंय. जर तुम्ही जादूगारच आहोत, जर बरोबर असेल तर निश्चित बुवा माझं उत्तर बरोबर द्या. आणि म्हणून बघा पुढचा विषय आता काय मित्रांनो, कोकणातील आठवण वाय प्लस यांची ऐके सब काय तू जरा हा कोकणातील युट्यूबर चॅनलचे 1K सबस्क्राईब, कोकणातील आठवण हा जो युट्यूब चॅनल आहे हा असा काय तो निघून द्या ना माणसा, थोडासा सोडा मला पण समजेल. म्हणून कोकणातील आठवण हा जो मित्रांनो युट्यूबचा चॅनल आहे त्यांचे 1K सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी खास राजेश भाऊसाठी 251 रुपयाचा पारितोषिक दिलंय. हा आणि म्हणून आता पुढचा विषय हा आता काय त्यांना कोणी पण गण पण चांगला गायला, साजन 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 तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा. त्यांनी माझ्या गवळणीला भाग दिले ना, म्हणजे बुवा तुम्ही माझ्या गवळणीला गाण्याला भाग दिला, गवळणीला भाग दिला, भाग चुकला तुमचा, चाल चुकली, मी चाल वेगळी गायली होती, तुम्ही लावला उचलला पानाला. आणि म्हणून ऐका हा या बघू वरती परत हा बघा मित्रांनो थोडक्यात गंमत. अरे गडुळाचं पाणी आहे ना, गडुळाचं पाणी कशाला ढवळीला, अरे नागाच्या पिलाला तुकार रडवलं. बघा अरे सांग कशाला आलास गाड्या, ए गाड्या, अरे मी तुझे बोलाय, मग मी तुमचा लिंग कुठं बदललाय, तुम्ही मेलच आहो, मी तुम्हाला कुठं म्हटलंय तुम्ही पुढं फिमेल आहो म्हणून तुम्ही तुझे बोलायचं आहो म्हणून म्हणतोय. अरे सांग कशाला आलास गाड्या, तू कुठला उपट सोंड्या. बघा अरे सांग कशाला आलास गाड्या, तू कुठला उपट सोंड्या, मग रानातल्या तूर. बघा अरे रानातल्या तूर काल्या माकड तोंड्या. मित्रांनो ज्या वेळेस रावण सीतामाईला पळवून नेतो, सीतामाईला रावण ज्यावेळेस पळवून नेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र अगदी शोधून थकून जातात, पण सीतामाई काय सापडायला तयार नाही. मग सीतामाईचा शोध घेता घेता त्यांचा परमभक्त हनुमंतराया प्रभू रामचंद्रांना मिळतो. आता सीतामाई असे अशोक वनात, पण
मारुतीराय म्हणतो, देवा मी जाईन सीतामाईला घेऊन येईन. प्रभू रामचंद्र म्हणतात, तू जाशील खरा, पण ती तुला ओळखल कशी? बरोबर आहे ना, ती तुला ओळखल कशी? प्रभू रामचंद्र अंगठी देतात मारुतीरायाकडे. ही अंगठी जर तिला दिसली तर निश्चितपणे ती तुला ओळखेल की हा माझ्या पतीचा, हा रामाचा कोणतरी दास आहे. बरोबर आहे ना. पण सीतामाई, प्रभू रामचंद्राला सीतामाई, मारुतीरायाला सीतामाई दिसते, पण सीतामाई काय म्हणते, तिला माहिती नाही हा माझ्या प्रभूचा दास आहे म्हणून, तिला माहिती नसतं. मग तेव्हा ती त्याला म्हणते, अरे सांग कशाला आला तू गड्या, सांग कशाला आलास गड्या, तू कुठला उपट सोंड्या. आता बुवा म्हणतील कुठल्या शास्त्राचा दाखवा, बुवा म्हणतील कुठल्या शास्त्राचा दाखवा. बुवा गमतीचा विषय, थोडासा आशय वेगळा लावला. तुम्ही कसं म्हटलं, तुझ्या आईनं तुझ्या माईनं वाढवला नाही या दुधाचं मोल ग. हा कुठल्या शास्त्राचा दाखवा, आणा तुमचा ग्रंथ. म्हणून सीतामाई म्हणते प्रभू रामचंद्र रावणाला, मारुतीरायाला ऐका, अरे सांग कशाला आलास गड्या, तू कुठला उपट सोंड्या, रानातल्या तूर मेल्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, अरे रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या. सांग कशाला आलास गड्या, सांग कशाला आलास गड्या, तू उपट सोंड्या, सांग कशाला आलास गड्या, तू उपट सोंड्या, ये रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या. आता सीतामाई काय म्हणते त्याला ऐका बघा. सीतामाई काय म्हणते, कुठून आला तुरा आदि मानव, इथं राहतात सारे दैत्य दानव. आता मारुतीरायाचं रुपडं हे काम माकडाचं होतं ना, बरोबर आहे ना. मग तेव्हा सीतामाई त्याला म्हणते, अरे कुठून आला तुर आदि मानव, इथे राहतात सारे दैत्य दानव. नाही सोडणार ते तुला र, नाही सोडणार ते तुला र, काय करशील बोल भांड्या, नाही सोडणार ते तुला र, काय करशील बोल भांड्या, अरे रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या. सांग कशाला आलास गड्या, तू उपट सोंड्या, सांग कशाला आलास गड्या, तू उपट सोंड्या, रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या, 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 रानातल्या तूर गाड्या माकड धोंड्या. आता बुवा मी काय तुम्हाला बोललेलो नाही, उगाच आपला भावकीत करणार नको तुमच्यात आणि माझ्या. चांगला संसार गाडा टिकतोय आता आपला, तो तसाच राहू द्या. आणि जास्त मित्रांनो वेळ घेतोय, त्याला पण टायमिंग दिला पाहिजे आहे ना. मग बुवांना सांगतो, बुवा काय माझी साला काढायची. आता मी काय त्यांना असं बोललोच नाही तुमचं कपडा फाडतो, माझ्याकडे माझं कपडा आहे, तुमचं कपडा फाडून मी काय करू. पण बुवा म्हणून तुम्हाला सांगतो, या 2 तासाच्या कार्यक्रमाचा तुम्ही कुस्तीचा आखाडा करू नका. कारण राजेश बुवा, जर तुम्ही माझ्याशी आज प्रेमान बोललो ना, मी पण तुम्हाला काय बोललोय का वावगा, काहीच तुम्हाला बोललो नाही. आता मी जे काय बोललोय ते बुवा शास्त्रातच बोललोय. तुम्हाला आता काय माझ्या ओढा घेऊन बसायचं आहे, तुम्ही पण बोला. आणि म्हणून विषय, शेवटचा विषय गातोय, बारी या ठिकाणी मित्रांनो संपवतोय. हा मित्रांनो, कोकणावरती एक विषय गातोय, शेवटचा विषय गातोय आणि बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे. पहा सह्याद्रीचे ते डोंगर, या देवादिकांचं माहेर घर, सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर, साक्ष देतो या समिंदर. आज जो माझा कोकण आहे हा परशुरामाच्या भूमीत बसलेला आहे. आणि म्हणून सह्याद्रीच्या कडे कपडा देवदेवतांचा वास आहे, त्याची साक्ष
अगदी मित्रांनो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या पार अगदी सिंधुदुर्गापर्यंत समुद्र त्याची साक्षी देतो म्हणून म्हणायचं. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो याचा मिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं बघा हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. साक्ष देतो याचा मित्र परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. कोकणाची माझ्या वाढली आशान या कोकणाची शान माझ्या नवरत्नाची खाण कशामुळे झाली. आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत आणि त्या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळे आज माझं कोकण अख्ख्या जगात भारी आहे म्हणून म्हणायचंय. रत्नागिरी आहे नवरत्नाची खाण कोकणाच्या माझी आज वाढली आशान खेळा पोली मंडन गड चुकून वागर संगमेश्वर खेळा पोली मंडन गड चुकून वागर संगमेश्वर रत्नागिरीला गाराचा फुल खेळा पोली मंडन गड चुकून वागर संगमेश्वर रत्नागिरीला गाराचा फुल पैसा